नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने शांतीनगर परिसरात केलेल्या धडक कारवाईत धोकादायक गॅस काळा बाजाराचा पर्दाफाश केला। गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात आरोपी ऑटो रिक्षामध्ये घरगुती सिलेंडरमधील गॅस इलेक्ट्रिक मशीनद्वारे भरताना रंगेहात पकडला। घरगुती सिलेंडरचा असा बेकायदा वापर होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता। पोलिसांनी घटनास्थळी सुमारे 3,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गॅस भरण्याचे उपकरण, रिकामे व भरलेले सिलेंडर तसेच ऑटो रिक्षा असं सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी कोणी यात सहभागी आहे का याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। धोकादायक गॅस काळा बाजारावर केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। क्राइम ब्रांच युनिट 5 च्या तपास पथकातील API कदम, त्यानंतर SC राजा, SC आणि टीम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस ठाणे पारडीच्या हद्दीमध्ये एका घरामध्ये एक व्यक्ती अवैधरित्या गॅसमध्ये मधील सिलेंडरमधील गॅस हा ऑटो रिक्षा किंवा इतर वाहनांमध्ये ट्रान्सफर करून अवैधरित्या त्याचा काळाबाजारी करत आहे अशी माहिती मिळाल्या आधारे रेड कारवाई केली असता त्या ठिकाणी एक व्यक्ती अवैधरित्या ऑटो रिक्षामध्ये गॅस सिलेंडरच्या मार्फतीने मशीनच्याद्वारे गॅस सप्लाय करत असताना मिळून आला। त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून आम्हाला एकूण 6 नग गॅस सिलेंडर घरगुती वापराचे SP कंपनीचे गॅस सिलेंडर मिळून आले। त्याचबरोबर एक मशीन मिळून आली, ऑटो रिक्षा मिळून आली आणि इतर साहित्य असं मिळून टोटल आम्हाला 3,38,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन जप्त कारवाई करण्यात आली आहे। आणि यातील जो आरोपी आहे त्याचं नाव आहे राजन सुरतीलाल पटेल, वय 36 वर्ष, राहणार शिवमंदिर जवळ, प्लॉट नंबर 83, भवानीनगर, पोलीस ठाणे पारडी। अशा आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कलम 287 भारतीय न्यायसंहिता, त्याचबरोबर कलम 3.7 इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट अंतर्गत पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। मुद्देमालचा आरोपी आम्ही पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई पोलीस स्टेशनच्यातर्फे करत आहेत।